जिथं तरुणाई मागं पडते तिथं वृद्धांचा उत्साह मात्र शिगेला पोहोचलाय। आजच्या लोकशाहीच्या उत्साहामध्ये सहभागी होण्यासाठी पुण्यामध्ये 88 वर्षीय आजींनी व्हीलचेअरवर येत मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी आजींनी तरुणांनी मतदान करावं असं आवाहन सुद्धा केलं। दरम्यान या आजींसह आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्यासह चंद्रकांत पाटलांनी सुद्धा संवाद साधलाय। आपण पाहू। मतदान सगळेजण करतायत। एक आजी आपल्या सोबत आहे। आजी, मला नाव सांगा आणि वय सांगा। आसावरी मोकाशी 88 पूर्ण न चुकता अधिकारी म्हणून काम केलेले, मतपेट्या मतमोजणी केलेली आहे, कलेक्टर पर्यंत ह्याच्यात जाऊन पेट्या ताब्यात दिलेल्या आहेत, सगळी कामं केलीत मी। आधी लिस्ट घेण्यापासूनची। आज तुम्ही अगदी चेअरवर आहात पण मतदानाला आहात, का वाटलं तुम्हाला की आपण गेलंच पाहिजे मतदान? गेलंच पाहिजे। काय कारण काय होतं? कारण का आपला हक्क आहे तो, आपल्याला आवडता मनुष्य निवडून आणायचा आपल्याला हक्क देतात तर करायलाच पाहिजे। तरुणाई विशेषतः आपण बघतोय की मतदान केंद्रांकडे फारशी दिसत नाही आतापर्यंत तरी, तर काय आवाहन करा? ते चुकतंय, त्यांनी ह्याच्यात भाग घ्यायलाच पाहिजे। एक दिवसाचा प्रश्न असतो, त्यांनी प्रत्येकाने भाग घेऊन मत द्यायलाच पाहिजे। त्याप्रमाणे मग कामं होतात। जो निवडून दिला त्याच्यात त्यांनी केलं नाही तर मग त्याच्याबद्दल तक्रारही करता येते। प्रत्येकाने आपापला विभाग चांगला करावा। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल स्वामी, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।